आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज सकाळ आमची बर्फी झोपलीये. हा बाप, काय ग, कसं चाललंय तिकडे? जस्ट सगळे कार्यक्रम आवरले, पाहुणे सुद्धा निघालेत. मी निघेन थोड्या वेळात. हो का? तिकडे सगळं आटपलंय म्हणते आणि तीही संध्याकाळी निघेन. अगं नाही, तिला म्हणावं थांब जरा. आणि इकडे मीच बोलते ते. बर, एक मिनिट. आबा, तू थांब तिथेच, मी येते तिकडे. हा, मला वृंदाला भेटायचंय आणि तिच्याशी बोलायचंय जरा. मग आपण दोघी एकत्र परत येऊ. बरं, चालेल, या तुम्ही. हो, हा, बंद कर. काय हो, काय बोलायचं तुम्हाला ताईशी? अगं बोलायचंय जरा, महत्वाचं बोलायचं. बर्फी बर्फी एवढ्या लवकर कशी काय झोपली? शमिका, चला नाश्ता करून घ्या. हो करते, पण मला सांग, बर्फी झोपेत आवाज कसला करते? आवाज देते ती मला, हो की नाही गुंड्या? हो ना? अरे बापरे, नवीन घरात सकाळ सकाळ छान झोप लागली मॅडम ना. ती अशीच नाही झोपलीये, ती रुसून झोपलीये. रुसून का? अगं, आपलं ठरलं होतं ना की तू इथे आल्यावर रोज मॉर्निंग पप्पी देणार आम्हा दोघींना. अरे हो, विसरलेच मी. दिली बर्फीला पप्पी. आणि आता गुड मॉर्निंग. मला काय वाटतं ताई, ही ऑफर ना घरातल्या सगळ्यांनाच हवीये. मे बी जीजूंना सुद्धा. गप्प बस जरा तू. चला सगळ्यांनी नाश्ता करून घेऊया. काय करते? दरवाजा उघडाय. काय करते म्हणजे? आत्ताच आई म्हणाल्या त्यांना गुड न्यूज हवी म्हणून. मग त्यांना संध्याकाळपर्यंत देऊन टाकूया ना गुड न्यूज. थांब संध्याकाळपर्यंत? खरंच तुफान मध्ये समजतेस की काय स्वतःला? अरे मग काय करू, सगळेजण माझ्या मागे असे लागलेत जसं काही सगळं माझ्याच हातात आहे. अरे हो, ठीक आहे. बघ, बोलणारे काही बोलतात, आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. नाजूक गोष्ट आहे ही, विचार करूया याचा. अरे असं कसं विचार करूया? त्यांना गुड न्यूज हवे, आपण संध्याकाळपर्यंत गुड न्यूज देऊन टाकू. तू एक काम कर, तू सुट्टी काढ, आपण आज संध्याकाळपर्यंत देऊच त्यांना गुड न्यूज. मुक्ता, काय जोर आहे? तू सुट्टी घे, संध्याकाळपर्यंत गुड न्यूज देऊन टाकू, असं एक दिवस सुट्टी घेऊन लगेच गुड न्यूज देता येते? अरे पण आता काय करणार, त्यांना घाई तर अशी आहे की आत्ता मूल हातात द्या. ठीक आहे, तू नको मनावर घेऊस, शांत. असं कसं मनावर नाही? अरे तू थांब ना आकाशराव. हा काका. हा, आणि काय नाही, समीरराव जरा दुसऱ्या एका कामासाठी बाहेर गेलेत, मी सुद्धा बाहेर निघालोय. तर तो डेकोरेशन वाला आला, त्याचं काही जरा बघून घ्या. हो, मी बोलून घेतो. बाबा, तुम्ही याला सुट्टी काढायला सांगा, आम्हाला ते संध्याकाळ. काय काकांसमोर कुठे विषय? काय म्हणजे काय, तू ऐकतच नाहीयेस तर काय करू? काय ऐकत नाही ते? नाही काही नाही काका, ते हे आमचं काय आमचं? हे बघ, जर सगळं सुरळीत पार पडलं तर त्यांचाही फायदाच होणार आहे ना. फायदा? माझा कसला फायदा बाबा?
तुमचा म्हणजे तुमचा फायदा असं होणार नाहीये, म्हणजे तसं होईलच खरं तर. काका काही बोलते तू, काय बोलते तुझं तुलाच कळत नाहीये. असं कसं काही कळत नाहीये मला. त्यांचं सुद्धा म्हातारपण सुखात नको का जायला. काय बोलतेस तू. काय काय कशाबद्दल, नक्की कशाबद्दल बोलतायत? मी सांगते बाबा, आमचं ना ठरलंय आम्ही. काका अहो तुम्हाला सांगायचं राहून गेलं, ते डेकोरेशन वाल्याशी दादाचं बोलणं झालंय ऑलरेडी. हा पण तरी तो आला ना तर मी बघतो, त्याच्याशी बोलतो, काय हवं नको ते बघतो मी. तुम्ही वा पुढे वा, तुम्हाला उशीर होईल परत. हा काय ते सॉल्व करा. हा सावकाश जा काका. काय अरे चला, खूप सुट्ट्या झाल्यात, आता परीक्षा जवळ येते ना तुझी. उद्यापासून शाळेत जायचंय, नो एक्सक्यूज. असं काय रे दादा, उद्यापासून नको ना स्कूल. मला वृंदा मम्मा सोबत राहायचंय. शमिका, आता इथेच आहे की नाही मी, मग बाबा जे सांगतायत ते ऐकायचं. हा, शाळेत जायचं. कळलं का? बरं. चला. ओ डबा. येतो. बाय. 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 संपवा. अरे काकू नमस्कार. असं आयुष्मान भावा निघाला. हो, ऑफिसला निघालोय, जरा गडबड आहे. नाही काम पहिलं. पण वृंदा आहे आतमध्ये. बसा, तुम्ही गप्पा वगैरे मारा आणि जेवूनच जाता. मी निघतो. या. अगं आई ग बाई, काय करते लेख माझी. काय चाललंय टमाबाई. ग्रॅनी तू ये नाश्ता कर. होऊ दे तूच. अक्षरता काकू, सौभाग्यवती बा. बसा ना, मी नाश्ता आणते तुमच्या. अगं नाही बाळा, मी करून आले नाश्ता. बरं बसा, मी पाणी आणते. काय घर छान आहे ग. बस बस तू बस. कसं चाललंय? छान आहे ना सगळं? हो, छान वाट. छानच वाटलं पाहिजे बाई. मी मुद्दाम आले वृंदा तुझ्याशी बोलायला. वृंदा, लग्न होऊन मुली सासरी आल्या ना की आपला संसार समजून सगळं करायला लागतात. चांगलं वाईट ओटात ठेवतात. काही उलट सुलट घडलं माहेरी सांगत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं ना आपला संसार आहे, आपणच सगळं निभवायला पाहिजे. एखादी गोष्ट जीवाला लागली तरी सांगत नाही. तुला तर काय बाई बरं आहे, सासू नाहीये. नाही कशी आहे ना, ही शमिका आहे ना, नुसती छळत असते वृंदाताईला. मम्मा मला हे हवं, मम्मा मला ते हवं, सारखं सुरू असतं हिचं. आबा, तो काही छळ आहे का ग? तिचा हक्क आहे तो. आणि खरं सांगू, मला आवडतं तिने तसं केलेलं. थँक्यू. बघितलं बघितलं. हा, बघितलं हो आजीबाई. नाही वृंदा, मला खात्री आहे बायको म्हणून, एक आई म्हणून तू सगळं आनंदाने करशील, मनापासून करशील. पण
इथली सून होण्याआधी आमची मुलगी आहेस. तुला काहीही सांगावंसं वाटलं हक्कानी मला सांगायचं. मला माहितीये मास्तरांच्या मुली तुम्ही. मन दुखावलं तरी बाबांना फोन करणार नाही, त्यांना सांगणार नाही, त्यांना टेन्शन येईल म्हणून. पण काहीही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, मला सांगायचं. हक्काने आई म्हणून मला फोन करायचा, मला सांगायचं. आई म्हणून मी आधी बरी नव्हते बाई, पण आता सुधारलीये. तेव्हा काहीही मनापासून बोलावंसं वाटलं, कसली मदत लागली मला सांगायचं. आई म्हणून मी नक्की मदत करेन. सांगशील? अरे काय वाटलं मास्तर? अरे काय म्हणताय शास्त्री, कसे आहात? एकदम मजेत. फार बरं झालं. मुलीचं लग्न कसं झालं? अरे उत्तम उत्तम, अगदी छान झालं. तुम्ही हे फार बरं केलं की वृंदाचं लग्न लावून दिलं. अहो मी कुठे, मी आपलं निमित्त मात्र होतो लग्नामध्ये. हे सगळं आमच्या मुलींनीच केलं सगळं. आमच्या मुली योग्य निर्णय घ्यायला लागल्या आणि ते तडीला सुद्धा न्यायला लागल्या. वा छान. आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहायला बघायला मिळणं याचं समाधान काही औरच असतं. हो नाही, हे अगदी बरोबर बोललं साडी. खरं ते खास करून मुलींच्या बाबतीमध्ये. आता काय मुलींचा बाप म्हटल्यानंतर आयुष्याच्या शेवटापर्यंत काय आपली या जबाबदारीतून सुटका नाही अशी समजूत असते. त्यात काही गैर आहे असं नाही, आपल्या आधीपासून चालत आलेलं आहे असं म्हणायचं. पण तरी बदल घडतोय आणि माझ्या मुली या बदलाचाच एक भाग आहे, त्याचं विशेष कौतुक वाटतं मला. आता आपण एक करायचं म्हणजे हा बदल घडवून आणण्यासाठी आपण मात्र एक पाऊल मागे उभं राहायचं. अहो तुमच्या मुलीचं कौतुक तर आहेच, पण तुमचंही कौतुक व्हायला पाहिजे ना. काय सांग माझं कसं काय कौतुक. बरं चला निघतो आता. बरं या घरी या, काहीतरी चहा गप्पा टाकू छान. हो 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 निघतो चल चल. हो दादा, मी बघतो बिलचं. हा बघतो मी. ए ते पुण्याच्या ट्रकचं बिलचं काय आहे? हा हे म्हणा तयार झाले पाहिजे होते. शपथ सांगतो मी बिल तयार केले ते. शपथ फक्त ना हे आपल्या लग्नाच्या गडबडीत कुठे ठेवलेत हे मला आठवत नाहीये. मी शोधतो, मी लगेच शोधून देतो, तुला टेन्शन नको घेतो. शोध. मी पण आपल्या एरियामधले जे काय काल परवाचे ऑर्डर्स असतील ते रिचेक करतो. खरं झालं आठवण केलीस तू. आता तो समाधान हॉटेलवाला त्याच्याकडे जाऊन येतो मी आता. कॉलच उचलत नाही. काय त्याची ऑर्डर आहे? नाही नाही नको, तू नको जाऊ, मी जातो तिकडे. मला त्या हायवे वरती काय फास्ट फूड उघडलंय ना, फूड कोर्ट. हा तिकडे पण जायचं आहे मला. तिकडे तर आधी जायला हवं होतं मला, पण लग्नाच्या धावपळीत राहिलं. काय झालं? अहो हेच लग्नाच्या गडबडीत किती कामं राहून गेले दुकानाची. सगळं एकदम अचानक लोड आलाय आपल्यावर. त्यातून 2-3 ऑर्डर सुद्धा केल्या हातोई.
अगं ठीक आहे, एवढं काय, एवढा काय मोठा लॉस नाही झाला, एकदम छोटासा आहे. हे बघ, महत्वाचं काय, मला खूप मोठा प्रॉफिट झालाय, बस ते महत्वाचं आहे. 1 मिनिट फोन. हा बाबा बोला. कोण? काय? कुठे? बरं ठीक आहे, आम्ही पोचतो. हो हो हो. काय झालं? समीर, बाबांच्या फोनवरनं कोणतरी फोन केला होता. बाबांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. काय? तुम्ही उठून बसलात तरी चालेल, सलाईन संपले. या. ठीक. हो छोडी आणि आम्ही तुमच्या घरातल्यांना कळवलंय, कोणीतरी येतच असेल. अरे बापरे, घरी कळवलं? हो. बरोबर, धन्यवाद. काळजी घ्या. हो नाही, खूप 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 आभारी आहे मी तुमचा. येतो आम्ही. आभारी खूप आभारी. हे बघा, मला सांगा, तुमची काही मेडिकल हिस्ट्री वगैरे आहे का? त्याप्रमाणे टेस्ट कराव्या लागतील. नाही डॉक्टर, टेस्ट वगैरे काही नको. नको का? अहो करून घ्या, गरजेच्या आहेत त्या. त्याशिवाय आपल्याला कसं कळेल एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे तो? नाही हे बघा डॉक्टर, माझ्या तब्येतीचा काय प्रॉब्लेम आहे ना तो मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या घरचे जर कोणी आले ना तर त्यांना यातलं काही कळू देऊ नका. म्हणजे या टेस्ट बद्दल तर काही बोलूच नका तुम्ही. अहो असं करून कसं चालेल? आणि या वयात तसा हलगर्जीपणा चांगला नाही. तुमचे घरचे आल्यानंतर मला त्यांना काहीतरी डायग्नोसिस द्यावं लागेल. हा असं खूप दगदग झाल्यामुळे चक्कर आली वगैरे असं काहीतरी सांगा. हो, खोटं कसं बोलणार मी? डॉक्टर आहे आणि असं मला नाही करता येणार. नाही प्लीज 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 डॉक्टर, म्हणजे माझी खरंच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. काय ना, माझ्या मुलीचं कालच लग्न झालंय, त्यामुळे लगेचच तिला माझ्या तब्येतीबद्दल काही कळायला नको. माझ्या कुटुंबाला सध्या कुठल्याही प्रकारचा ताण द्यायचा नाही आहे मला, म्हणून. आणि खरं सांगतो, म्हणजे नंतर मी सविस्तर सगळं सांगेन त्यांना. आता ना रिक्वेस्ट प्लीज. पापा, डॉक्टर काय झालंय ना? घर बंद कसं आहे? कुठे गेले सगळे? बाई दमले. अरे मी तुम्हालाच फोन करत होते. घरात पण कोणीच नाहीये. तुम्ही कुठे गेला होतात? अगं वृंदाकडे गेले होते, या करवलीबाईंना घ्यायला. हा अच्छा अच्छा.
बरं ऐक ना, अगं बाबा ऑफिसला येणार होते, ते आलेच नाहीयेत. मी त्यांना फोन लावते पण त्यांनी फोनही नाही उचलला. बरं एकदा नाही, मी त्यांना 5 वेळा फोन केले तरी सुद्धा नाही उचलला. म्हणून मला काळजी वाटायला लागली, मी घरीच आले सरळ. बरं मी तुम्हाला फोन लावते तर तुमचाही फोन लागत नाहीये. ताई अगं तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांचा फोन लागला नसेल. बाबांचा फोन का नाही लागला? नाही, मी जेव्हा घरातनं निघाले ना तेव्हा घरात नव्हतेच ते, आधीच बाहेर गेले होते बाई. पण मग बाबा गेले कुठे? बाबा मुक्का पाणी आणलं. नको बाई, काय झालं? काय झालं? तू दे बस. बसी. काय झालं हो मास्तर? काय बाई नाही. होई पाडी दे. ओवी काय झालं? बाबा काय झालं? अरे काही झालेलं नाही मला. मग टेन्शन घेऊ नका तुम्ही, अगदी ठणठणीत आहे. काय ठणठणीतात? हा अगं रस्त्यात चक्कर येऊन पडले ते. बाई मग बाबांच्याच फोनवरनं कोणत्या तरी एका माणसाने फोन केला हॉस्पिटलमधून, तेव्हा आम्हाला कळलं. मग आम्ही धावत गेलो तिथे. अरे कुठे काय झालंय? मला काय झालंय? डॉक्टर काय म्हणाले सांग मला. काय म्हणाले? दगदग झाली म्हणून चक्कर आली असेल. लग्न झाल्या म्हटल्यावर होणारच ना. त्या दिवशी किती दगदग झाली मला सांग. मग हो बाबा, पण तुम्ही तर लग्नात काहीच कामं केली नाहीत, मग दगदग कसली? मुक्ता, लग्नाची कामं नसतील केली त्यांनी, पण जागरण किती केली आहेत विचार. आपण कशात नाही असं नुसतं नाटक करत होते तुमच्या समोर. बापाचं काळीच ना बाई, ते चित्त थाऱ्यावर असणार आहे का त्यांचं? किती टेन्शन असेल बाई त्यांना. आपण जी परीक्षा घेतोय पोरींची, त्यामध्ये त्या पास होतील का नाही याचं टेन्शन असणार ना, म्हणून थांबले असतील बाई. अशाला तर ताईंना बरोबर कळ